नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील लाखो शेतकरी सध्या एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ती म्हणजे पीक विम्याची रक्कम. खरं सांगायचं झालं तर पीक विमा मिळण्याचा जो कालावधी होता तो आता जवळपास संपत आलाय. साधारणपणे जानेवारी महिन्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात यायला हवी होती. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की शेतकरी अजूनही वाट पाहत आहेत. आणि दरम्यान यूट्यूब, फेसबुक आणि सोशल मीडियावर अनेक प्रकारचे थंबनेल दिसत आहेत. कोणी म्हणतं 17,500 रुपये खात्यात येणार, कोणी म्हणतं 22,500 रुपये मिळणार, कोणी सांगतं 16 मार्चला पैसे फिक्स खात्यात येणार. पण शेतकरी मित्रांनो, एक प्रश्न खरोखर पडतो. ही माहिती देणाऱ्यांना ही माहिती मिळते कुठून? त्यांच्याकडे अधिकृत शासन निर्णय आहे का? कृषी विभागाची अधिकृत घोषणा आहे का? की फक्त भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचे थंबनेल आणि बातम्या टाकल्या जात आहेत? कारण शेतकरी हा खरंच सरळ आणि प्रामाणिक माणूस आहे. त्याने प्रामाणिकपणे पीक विम्याचा हप्ता भरलेला आहे. त्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि आता तो फक्त न्यायाची वाट पाहत आहे. सरकारने काय सांगितलं? यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांनी पीक विम्यावर काही मुद्दे मांडले. मुख्यमंत्री म्हणाले की पूर्वीच्या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना फक्त 25% अग्रिम रक्कम मिळत होती आणि उरलेले पैसे वेळेवर मिळत नव्हते. म्हणून सरकारने नवीन सुधारित योजना आणल्याचं सांगितलं. तसेच पीक विमा कंपन्यांच्या नफ्यावरही मर्यादा ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यामध्ये जर विमा कंपनीने शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तर त्यांचा 20% नफा ठेवून उरलेली 80% रक्कम राज्य सरकारला परत द्यावी लागेल अशी अट ठेवण्यात आली आहे. आणि जर नुकसान जास्त झालं तर अतिरिक्त रक्कम राज्य सरकार देणार असंही सांगितलं गेलं. मग अजून पैसे का आले नाहीत? सध्या सरकारकडून असं सांगितलं जात आहे की पीक कापणी प्रयोग आणि नुकसानाचे कॅल्क्युलेशन सुरू आहे. पण शेतकरी मित्रांनो, आजच्या काळात एवढं आधुनिक तंत्रज्ञान असताना हे कॅल्क्युलेशन इतकं उशिरा का चाललं आहे हा देखील मोठा प्रश्न आहे. पीक विमा कसा मिळणार? खरं म्हणजे पीक विमा मंडळ स्तरावर आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित असतो. म्हणजे एखाद्या मंडळात 33% जास्त नुकसान झालं असेल तर त्या प्रमाणात नुकसान टक्केवारीनुसार पीक विमा मिळतो. यामध्ये काही वेळा अशी परिस्थितीही येते की ज्याचं नुकसान झालेलं नाही त्यालाही रक्कम मिळते आणि ज्याचं नुकसान झालं आहे त्याला काहीच मिळत नाही, कारण त्या मंडळात पीक कापणी प्रयोग वेगळ्या शेतात झाला असेल. 17,500 किंवा 22,500 रुपये सरसकट मिळणार का? सध्या तरी 17,500 किंवा 22,500 रुपये सरसकट मिळणार अशी कोणतीही अधिकृत घोषणा नाही. ना शासन निर्णय, न कृषी विभागाची अधिकृत माहिती. म्हणून शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा. शेतकरी आधीच अनेक संकटांना सामोरे जात आहे. कधी पाऊस जास्त, कधी दुष्काळ, कधी बाजारभाव कमी. अशा परिस्थितीत त्याच्या भावनांशी खेळणं योग्य नाही. जर अधिकृत माहिती आली तर ती आपण नक्की सांगू, पण उगाचच तारखा आणि रक्कम सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करणे योग्य नाही. धन्यवाद. तुमचं याबद्दल काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच शेतकऱ्यांसाठी खरी आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.